गे शकून गे माये सांगताये उडरे कावो तुझे सोन्यानं मडवीन पाहू पाहुणे पंढरी राहू घरा काही येते गाई भाताची मुंडी लावीन तुझ्या तोंडी सत्य सांगी गोठी विठो येईल काय दुधे भरणे वाटे लावीन तुझ्या होठी जीवा पडे त्याची घोडी सांगवेगी आंबिया डाळी फळे चुंबी रसाळी आजी चिरे काळे शकून सांगे उडरे कावो तुझे सोन्यान मडविळ पाहू पाहुणे पंढरी राहू घरा कैती ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुने ज्ञानदेव म्हणे जाणी जे खुने भेटती पंढरी राहणे शकून सांगे उडरे कावू तुझे सोन्यान मडविळ पाहू पाहुणे पंढरी राहू घरा कैती विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगनाने ते पारे मंडना मंडनानम तरुण तुळशी माला कळरे नेत्रम सदे धवलसं विठ्ठलम चिंतयामि नमो विश्वरूपा विष्णु माये बापा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी मनोजव मार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वाता ध्वजवानरयुत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपदे विठाला तोगे काऊ को कताये पहले तोगे काऊ को कताये शकून गे माये सांगताये उडरे काऊ तुझे सोन्याने मडविल पाहू पाहुणे पंढरी राहू घरा कैती प्रस्तुत कीर्तनरूपी शिवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो अभंग संत सम्राट महावैष्णव अलंकार निवासी संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा अत्यंत महत्वाचा विरहिणी प्रकरणातील 6 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी एक रूपक केलं आणि त्या रूपकाच्या माध्यमातून आपली अनुभूती समाजापुढे व्यक्त केली आणि रूपक करत असताना एका पक्षाला समोर घेतलं आणि त्या पक्षाला उद्देशून आपल्या जीवनातल्या भावना आपल्या जीवनातल्या आकांक्षा आपल्या जीवनातली इच्छा ज्ञानेश्वर महाराज प्रगट करतात। त्या इच्छा आकांक्षा अभिलाषा पक्षाच्या माध्यमातून कशा पूर्ण केल्या जातात कशा ते पूर्ण होतात याचा थोडासा विचार आपल्याला या ठिकाणी
या सप्ताहाच्या निमित्ताने आपला 1.5 दिवसाचा 2.5 दिवसाचा कार्यक्रम आहे. भगवत कृपेनं संत आशीर्वादाने सर्व या परिसरातील माता भगिनी पुरुष वर्ग सर्व कार्यकर्ते विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट यांच्या माध्यमातून आणि सर्वच नेते मंडळी आहेत, नगरसेवक आहेत, सर्व जे असतील ते विचार ज्यांचे नावं आहेत, सर्वांचा नावाचा उल्लेख केला तर अर्ध किलो त्याच्यामध्ये होऊन जाईल, एवढे मोठी नावं आहेत. या ठिकाणी मोठी मोठी मंडळी आहेत. सत्संगात आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत आमचे शिवाजी महाराज बिराजदार, गोड असे गायक आहेत, संप्रदायामध्ये नाव लौकिक आहेत. आणि विशेष म्हणजे संप्रदायाच्या नियमानुसार सर्व राहणं, बोलणं आणि गाणं हे वैशिष्ट्य आहे. पेटी मास्तर पहिल्यांदा समोर असल्यामुळे फारसा परिचय नाही, पण 1.5 तासामध्ये परिचय करून घेऊ तुमचा. छान वाजवतात ते. आता सर्वच अगदी अनुकूल आहेत. बाळगोपाळ या ठिकाणी 2 चौकदार हे पेटी मास्तरे सर्वांच्या समवेत, सर्वांच्या संगतीमध्ये आणि सर्वांच्या सहवासामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिणीचा थोडा विचार करायचा आहे. या संत वाङ्मयामध्ये जीवाला कलाटणी देणारे विचार असतात, जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे विचार असतात आणि ते विचार प्रगट करण्याचं ठिकाण, जागा, स्थळ कोणतं असेल ते हरिकीर्तन आहेत, हा मंडप आहे. या ठिकाणी यायचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे, तुकाराम महाराजांचे, काही शूरवीरांचे काहीतरी जीवनामध्ये विचार ऐकून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं थोडंसं जीवन घडवण्याचा, त्या पद्धतीनं चालण्याचा, त्या विचाराच्या अनुसार वागण्याचा थोडासा अट्टहास, प्रयत्न, सायास जीवाना करायचा असतो. आपल्याला फार वेळ नसतो ग्रंथ वाचायला. ग्रंथ वाचण्यासाठी फार बुद्धी आहेत असं पण नाही. काही वेदातले ग्रंथ असतात, काही मंत्र असतात, काही तंत्र असतात, काही श्रुती असतात, काही श्लोक असतात. या गोष्टी आकलन जीवाला होत नाही. साधारणतः सामान्य लोकांना त्याचं आकलन होत नाही. नेमकं त्याच्यामध्ये सांगितलं काय? ज्या ठिकाणी श्लोक वाचता येत नाही, ज्या ठिकाणी श्रुती कळत नाही, ज्या ठिकाणी मंत्र कळत नाही, तर मंत्र जर कळले नाही तर मग त्याच्यामध्ये आहे काय हे आपल्याला कळणार नाही. आणि हे जीवाला कळावं हा दृष्टिकोन साधू संतांनी समोर ठेवला आणि असं वेदातलं ज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये या समाजामध्ये आणून ठेवलं. मग ते अनेक प्रकार त्याच्यामध्ये असतील. त्याच्यामध्ये मग काही रूपक केले, काही अभागातून सामान्य लोकांना, विशेष लोकांना उपदेश केला. काही लोकांना उपदेश करून जमलं नाही तर विचारपूर्वक सांगितलं, काही लोकांना क्रिया करून सांगितलं, काही लोकांना विचार करून पटत नाही, क्रिया करून दाखवावी लागते. असं असं आहे हे केलं आम्ही. म्हणजे विचारात्मक उपदेशही केला, क्रियात्मक उपदेश केला, करून दाखवलं, आचारात आणलं, समाजाच्या पुढे मांडलं. हे केल्यानंतर असं होतं, असं तुम्ही करा. म्हणजेच महाभारत सांगतं आपल्याला, महाभारत असं सांगतं की संतांनी जे केलं ते जीवाने करावं, संतांनी जे सांगितलं ते जीवाने ऐकावं, म्हणजे जीवनाचं कल्याण होत असतं. म्हणून अगदी वेदातलं अवघडातलं अवघड पण अगदी सोप्या भाषेमध्ये हरिपाठापर्यंत या समाजापुढे ज्ञान आणून ठेवलं. मग त्याच्यामध्ये उपदेश केला, संत सांगितले, अद्वैतपर सांगितलं, नामपर सांगितलं. नाम कशासाठी, वेदांत कशासाठी, भक्ती कशासाठी, ज्ञान कशासाठी असतं, कर्म कसं करावं, अशा संपूर्ण विषयाला स्पर्श करत करत अगदी थोडक्यामध्ये की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, इथपर्यंत सोपं आणलं बघा विठाला. कोणत्या तरी एखाद्या गोष्टीचा अवलंबन जीवनामध्ये केला जातो त्यावेळेस. म्हणून मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनाच्या अंतर्गत काही घटक महत्वाचे असतात बघा, देशासाठी, जीवनाच्या उद्धारासाठी. आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर एक तर एखादा मंत्र हाताशी असावा. सर्वांनी नीट ऐका. मुंबईतलं कीर्तने फार पिंजून सांगण्याची गरज नसते. फार हुशार लोक असतात. हुशार जरी असल्यामध्ये हुशार की दाखवत नाही, पण खरंच कीर्तन ऐकणारे मुंबईमध्ये फार चतुर माणसं असतात. आता त्या चतुराला अधिक चतुर सांगणारे भेटायला लागल्यामुळे त्यांचे सर्व बुद्ध्या उलटी झाल्यासारखे झाले.
पण कीर्तन करण्याची मजा मुंबईत येते खरं अर्थानं. एखादा मंत्र जीवनाची बाळगा, आपल्या उराशी एखादा मंत्र असू द्या, त्याच्यानंतर एखादे संत असू द्या, त्याच्यानंतर एखादा ग्रंथ असू द्या, आणि त्याच्यानंतर चालण्यासाठी एखादा पंथ असू द्या. काय काय सांगितलं फक्त माझे पाहत राहतो. हो करू नका, तो करू नका, अजिबात चेहऱ्यावर कोणताच भाव आणू नका. काय बोललो मी आपल्याला? काय असावं कळलं पाहिजे. अहो कीर्तन थोडं कवते लक्षात राहिलं पेटी मास्तर, थोडं का नाही. मग पहिलं सांगितलं मंत्र. काय करत जीवनामध्ये मंत्र काय करतात? मंत्र तारण्याचं काम करतात, मंत्र पार घालण्याचं काम करतात. मंत्र हे आवरण दोषाचं निवर्तक असतात. मंत्र हे वासनेचं निवर्तक असतात. वासना समाप्त होते. जी पाप वासना असेल, कर्म वासना असेल, देह वासना असेल, या सर्व वासना त्याच्यातून समाप्त होतात. नामचिंतन एवढंच करत असतं जीवनामध्ये की जीवनातले दोष घालून टाकतात. आणि अंतकाळाच्या वेळेला संकट काळी जे कामी येत असेल ते नाम येत. विठाला चिंतन बघा. दोषे घालवत, अनिष्टाची निवृत्ती करत, निष्ठाची प्राप्ती करत. म्हणून पहिला मंत्र जीवनामध्ये धारण करा. कोणता जो वाटेल तो. विठ्ठल मंत्र असू द्या, नाही तर साधू संतांनी सांगितलेला रामकृष्ण हरी मंत्र असू द्या. हे दोन मंत्र प्रचलित आहेत संप्रदायामध्ये. विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, पापाचं, दोषाचं, क्लेशाचं हरण करणारे सर्व जात या विठ्ठल मंत्राने. तीनच अक्षरी मंत्र आहेत बघा. पण मंत्र असावा, त्या मंत्राचं सामर्थ्य. काहीतरी घेण्यापेक्षा माणसाने मंत्र घोकत जावं, मंत्राचा जप करत राहावं. नाही कीर्तन करू द्या, नाही कळलं तरी चालेल, नाही ज्ञानेश्वरी वाचता येऊ द्या, नाही वाचता आली तरी चालेल, गाथा नाही वाचता आलं तरी चालेल, पंढरीला आळंदीला नाही जाता आलं तरी चालेल, पण नामचिंतन घर बसल्या ठाईचं वैसोनी नामचिंतन सर्वांनी करावं. अर्थात मंत्र जीवनामध्ये असू द्या. तुका म्हणे जपा मंत्राचे अक्षरी सोपा, मंत्राचे अक्षरी सोपा, मंत्राचे अक्षरी मंत्र जप आपण 3 अक्षराचा आहे. अगदी सोप्यातला सोपा आहे. जरा जास्त त्याच्यावर वेळ करा, विश्लेषण करायला वेळ नाही आपल्याला. मंत्र असू द्या. मंत्र ज्यांच्याकडनं घेतला जातो, जे मंत्र देतात असे संत जीवनामध्ये असू द्या. माझ्याकडे बघा सर्वांनी. काय असू द्या? संत असू द्या. तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, हल्लीच्या काळातले महाराज लोक नाही पटले तर गाथा म्हणजे तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे. असे एखादे संत असू द्या. काय बरं संत असल्यानं काय बिघडलं?
नसलं तर काय बिघडेल? तर संत जर असेल तर संताच्या सहवासात गेला, संगतीत राहिला तर खरं काय खोटं काय, धर्म काय अधर्म काय, नीती काय अनैतिक काय, या सर्व गोष्टी याचा निवाडा साधूच्या संगतीमध्ये कळतो. नेमकं आपलं कोण आहे आणि आपलं कोण नाही याचा विचार साधूच्या संगतीत बसल्यानंतर कळतं. बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती. निवाडा होतो, खरा खोट्याचा निवाडा. याच्यासाठी संत आहेत म्हणून संगतीत बसा, संगत करा. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा, पाठी लागला शिकाळ दातो खातो कर करा. संत संगती जा म्हणजे संत असू द्या. संत असल्यानंतर संतांची ग्रंथ निर्मिती केली, त्या ग्रंथ जीवनामध्ये एखादा असू द्या, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असू द्या करा, गाथ्यासारखा ग्रंथ असू द्या. ग्रंथ असल्यानंतर होतं काय, हे ग्रंथ जीवनातली अज्ञानाची गार सोडून टाकतात. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संक्षया क्षयंत्यचास्य कर्मानी तस्मिन दृष्टी परावरे. हे ग्रंथ जीवनामध्ये कर्माचा क्षय करतात, ग्रंथ मृत्यूचं उल्लंघन करतात, श्रुत तरण होतं या ग्रंथात न मायबाप. म्हणून ग्रंथ असू द्या. काय काय सांगितलं आठवतं? काहीच आठवत नाही तुम्हाला. मंत्र संत आणि ग्रंथ आणि जीवनामध्ये घरातून बाहेर पडलं की प्रवास करण्यासाठी, चालण्यासाठी, मार्गक्रम करण्यासाठी एखाद्या पंथाला लागलं पाहिजे बघा. मग वारकरी सारखा पंथ आहे, लक्षपूर्वक ऐका. वारकरी सारखा एवढा श्रेष्ठ पंथ आहेत, या पंथामध्ये संत आहेत, ग्रंथ आहेत, भगवंत आहेत आणि तीर्थक्षेत्र आहेत बघा. म्हणून हा वारकरी संप्रदाय वाढलाही पाहिजे, टिकलाही पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचं स्थलांतर झालं पाहिजे. वाढला तर पाहिजेच, तो टिकला तर पाहिजे, पण बापाकडनं मुलाकडे गेला पाहिजे. बापाची संपत्ती जशी मुलाकडे जाते ना, मुलगा जसा बापाच्या संपत्तीचा अधिकारी होतो, तसं बापाच्या परमार्थातला अधिकारी मुलगा झाला पाहिजे आणि बापाने सुद्धा तो परमार्थ स्थलांतर केला पाहिजे, म्हणजे दुसऱ्या पिढीकडे दिला पाहिजे. या पिढीकडनं त्या पिढीकडे असं चालत चालत राहिला परमार्थ टिकत असतो, वाढत असतो आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तो कल्याणकारी ठरत असतो. विठाला असा पंथ धर्म महाराज शिवाजी महाराज तर गुंताळात पडत नाही कोण. देण्याची
थोडासा आनंद झाला की तुम्हाला आनंद व्यक्त करण्याचं साधन काय? तुम्ही थोडं कीर्तन उठून वाज नाचणार आहेत, पण आता हा छान कानाला गोड लागलं ना, छान म्हटलं पाहिजे. हा बघा ती कशी बोलायला लागली, बोलता येते तर बोलल्याशिवाय राहत नाही. बघ विठाला विठाला केलेची पंथी, या पंथाने चालला मार्ग दावणे गेले आधी, दयानिधी संत पुढे किंवा संत ते, या मार्गाने चालावं म्हणजे गुंतवणा येत नाही. वैकुंठापर्यंत धोपट सरळ वाटे ही वैकुंठाची मायबा. संप्रदायामध्ये या वाटेला लागावं म्हणून पंथ असू द्या, वारकरी संप्रदायासारखा पंथ मागे झाला नाही, पुढे होणार नाही, असा श्रेष्ठ पंथ आहेत. या पंथाने ज्ञानेश्वर महाराज आपल्याला दिले, या पंथाने तुकाराम महाराज आदी करून संत महात्मे या समाजाला या वारकरी संप्रदायानं दिले. असा गोड संप्रदाय आहेत. आणि अशा संप्रदायामध्ये काही घटक महत्वाचे असतात. आज योगायोगाने 26 जानेवारी आहे. आजच्या दिवशी काय आहे? सुट्टी द्यायची शाळेला आणि उगाच बिस्किट आणि चॉकलेट गोळ्या खात बसायचं, असं आहे. हे मेरे वतन के लोगों, तुमको बलगाओ नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहराओ तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गंवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, ये मेरे वतन के लोगों, प्रधान बनो भाई, वो सच्चे न हुए आज गीत शोभलं, आज म्हणायचं ते आज शोभलं. नाही तर ते काही प्रसंग नाही, दिवस नाही तरी लोक म्हणल्याशिवाय त्या गीताला चवच ठेवली नाही. पवाडा पण क्या वापर, 10व्यामध्ये पवाडा का 10व्यामध्ये काय खरं. आज प्रसंग येतो, मला सहज शब्द पुढे आठवला. त्या निमित्ताने आपलं चालू आहे कार्यक्रम आणि तो योगायोग आज दिवस आपल्याला सापडला. एवढा दिवस साजरा केला जातो देशामध्ये. काय कारण? रोज करायचं का नाही? ज्या लोकांनी बलिदान दिलं माहिती, ज्या लोकांनी देशासाठी, म्हणून तुम्ही पहिल्यांदा सांगितलं 4 घटक, त्याच्यामध्ये देशासाठी कोण आहे, कोणी रक्त ओकलं,
कोणी प्राण दिले या देशासाठी. म्हणून 4 घटक या देशासाठी. मग देशाचं भलं करायचं तर त्याला तुमचं दुसरीकडे न्यायचा देश. 4 घटक आहे, त्यातला पहिला घटक ही माता आणि पिता. ऐका नीट पोरीवाल्या बाया हो, नीट ऐका. पहिला घटक आहे माता आणि पिता. दुसरा घटक आहे मास्तर लोक. तिसरा घटक आहे महाराज लोक. आणि चौथा घटक आहे राजकारणी लोक. या 4 लोकांच्या हातामध्ये आहेत देशाचं भलं करायचं, देशाला उजाळा द्यायचा का त्याला खड्ड्यात न्यायचं. हे 4 लोक करू शकतात. बघा तुम्ही म्हणाला असं कसं बोलतात तुम्ही. पहिले माता पिता सांगितलं, कारण मुलाची पहिली पाठी आईची मांडी आहेत. मुलाची पहिली पाठी आईची मांडी आहे. त्या आईनं ठरवावं याला कसे शिक्षण द्यायचं, कसे संस्कार द्यायचे, त्याला कसं दूध पाजायचं, त्याला मोबाईल द्यायचा का न द्यायचा हे मातेनं ठरवलं पाहिजे. मातेच्या हातामध्ये पहिली पाटी त्याला शिक्षण देण्याची. दुसरी पाटी सुरुवात होती त्याची शाळेमध्ये. शाळेमध्ये सदाचार संपन्न मास्तर लोक, गुरुजी, मॅडम, टीचर ह्या जर असतील ना तर ते मुलं पदवीधर होतात. धर्माविषयी आपल्या संप्रदायाविषयी कृतज्ञता बाळगतात. पदवीधर होऊन पैसा कमवतात, देशासाठी उपयोगामध्ये येतात. मास्तर लोकांनी योग्य वेळी योग्य शिक्षण दिलं तर. म्हणून सदाचार संपन्न मास्तर लोक असावे लागतात. त्याच पद्धतीनं कीर्तन प्रवचन ऐकत असताना करत असताना महाराज लोक त्या दर्जाचे असावे लागतात. तेवढं ताकद असावी लागते, तेवढी पावर असावी लागते. आणि तेवढ्या जोमाने आणि अभ्यासपूर्वक समाजाला मार्गदर्शन केलं तर आज महाराजाचा जेवढा समाज ऐकतो तेवढं कोणाचंच ऐकत नाही. म्हणून महाराज लोकांना जबाबदारी आहेत सदाचार संपन्न होऊन समाजाला उपदेश करणं. आणि चौथा घटक आहे तो राजकारणी लोक. 90% तरुण हा राजकारणी लोकांच्या मागे राहतो. तो कशासाठी राहतो, का राहतो हे राजकारणी लोकांनी ओळखावं सत्ता दिशेनं आणि योग्य वेळी त्या मुलाला मार्गदर्शन करावं. ऐन वेळ पैसे कमवण्याची वेळ येते आणि तो मुलगा त्यांच्या मागे फिरतो. मग त्याने विचार केला पाहिजे याला नोकरी द्यायची का याला धागर पाठवायचं का याच्या हातात बाटली द्यायची का नोकरीची पगार द्यायची हे त्या पुढाऱ्याने ठरवलं पाहिजे. म्हणून ज्या पुढाऱ्याच्या मागे जाऊन जर तरुण बिघडत असेल तर आयुष्यामध्ये पुढाऱ्याचं भलं कधी होत नाही. बघा विठाल 25-30 वर्षाच्या आत सर्व जीवनामध्ये असतं. काय करायचं काय करायचं नाही हे सर्व त्याच अवस्थेमध्ये असतं. आणि अशी अवस्था जर एखाद्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जर घालवत असाल आणि जीवनात जर कलाली मिळत असेल, योग्य वेळेला जर दिशा भेटत नसेल आणि दिशाहीन जर तरुण होत असेल तर त्याच्या कुटुंबाला सुख मिळत नाही आणि स्वतःलाही सुख मिळत नाही. म्हणून कुटुंब सुखी असावं. ऐका, आपण सुखी असावं, आपल्याला सुख मिळावं. ज्याला सुख मिळतो दुसऱ्याला सुख देऊ शकतो. एक वाक्य उच्चार तुम्ही आपल्या पुढे, ज्याचा संसार सुंदर आहे तो परमार्थ सुंदर करू शकतो. ज्याला संसार सुंदर करता येत नाही तो परमार्थ सुद्धा सुंदर करू शकत नाही. ज्याला आपली बायकोनी ठेवता येत नाही, बायकोला चांगलं बोलू शकत नाही, मुलाला चांगलं बोलू शकत नाही, तो समाजामध्ये आल्यानंतर समाजाचे कसं चांगलं वागू शकेल. घरामध्ये विक्षिप्त माणसं असतील तर ते बाहेर पडल्यानंतर कधी निश्चित होत नसतात, ते विक्षिप्तच असतात. घरामध्ये कोण सुख देत नाही, मग समाजामध्ये आल्यानंतर सुद्धा आता तिकडे जमत नाही मग ते इकडे येतात. इकडे घोटाळाच करतात. कीर्तनामध्ये परमार्थामध्ये घोटाळाच करतील याचा अर्थ त्याला संसार जमत नाही, त्याला जीवनामध्ये काही जमत नाही. आपलाच व्यवहार येतो, व्यवहारामध्ये नीटनेटकेपणा असावा, अगदी सुंदर सर्व गोष्टी असाव्या. मुलं बाळ घरदार बकऱ्या कोंबड्या जनावर हे सर्व असावं त्याच्या जीवनामध्ये.
शिकवला. आणि ज्याला उत्तम व्यवहार जमला त्याला उत्तम गती सुद्धा प्राप्त होते. म्हणून या गोष्टी शिकाव्या लागल्या, संतांना सांगाव्या लागल्या. आपण त्याच्या डोळस रूपाने पाहत नाही, वाचत नाही, ऐकत नाही, त्या पद्धतीनं राहत नाही. त्याच्यामुळे असे घोटाळे वाढतात, विक्षिप्तपणा जीवनामध्ये होत असतो, दैन्य अवस्था येते, असलेला पैसा जातो, लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मीच्या मागे पळावं लागतं. याचं कारण कुठेतरी वर्म चुकत असतं. म्हणून वर्म चुकता कामा नये. अशा गोष्टी आपल्याला इथं ऐकायला भेटतात. परमार्थामध्ये जीवनामध्ये कशासाठी करायचा आणि केल्यानंतर काय मिळतं याचा गोड विचार ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. देव मिळावा म्हणून परमार्थ केला जातो. पहिली गोष्ट काय बोललो मी आपल्याला, परमार्थ करण्यासाठी अर्थात देव मिळावा म्हणून परमार्थ केला जातो. दुसरी गोष्ट मिळालेला परमार्थ उपभोगण्यासाठी एकत्र होऊन परमार्थ केले जातो. आणि तिसरी गोष्ट जवळचा परमात्मा दुरावला असेल, काही अडचणीना काही प्रतिबंधामुळे जर असलेला देव जर गेला असेल, परत त्याला मिळवण्यासाठी भक्ती केल्या जाते. असे 3 प्रकार भक्तीचे. मला वाटतं संसारामध्ये सुद्धा या देहाच्या 3 अवस्था सांगितलेल्या. पहिली अवस्था बाळपणाची, दुसरी अवस्था तारुण्याची आणि तिसरी अवस्था आहे वृद्धपणाची म्हणजे म्हातारपणाची. असे 3 अवस्था आहेत. 3 अवस्थेत तर सर्व वेगळे वेगळे आहेत बघा. पहिली अवस्था आकर्षणाची, म्हणून तर 2 लेकरं खेळायला लागली इथं. अजिबात त्यांना कोणी बोलत नाही, आकर्षण आहे त्याच्यामुळे. हो, त्यांना काहीच कळत नाही. ती कीर्तन कोणाला त्यांनाही ऐकू देत नाही, आपल्याला करू देत नाही कीर्तन. अशी बाल्यावस्था आहे आकर्षणाची. कोणाचा असू द्या, कसंही असू द्या, पण माणसं पटकन उचलून घेतले. ब्रह्मचार्याला मोह होतो लेकराचं, तर संसारी काय पटकन उचलून घेतील, त्याचे मटा मोके घेतील. अवस्था विकार रहित अवस्था आहे, आकर्षणाची आहे. दुसरी अवस्था आहे भोगाची. 25 ते 40 वर्षापर्यंत देहाचा भोग घेतला जातो, प्रजा निर्माण केल्या जाते. भोगाची दृष्टी दुसऱ्या अवस्थेमध्ये. आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये त्यागाची वृत्ती आहे, तुच्छतेची वृत्ती आहे. काय बिघडतं कोणालाच काहीच कळत नाही याचं सूत्र राहतो. भविष्यभर ज्याच्या संग संसार केला जातो, पण म्हातारपणी म्हातारी त्याला बोलत नाही, म्हातारीला बोलत नाही. काय बिघडतं त्यांना माहित. बघा, बैल म्हणे मरता तरी बरं आहे, ही बैल म्हणते बायको हे मेल्याला बरं. आता पुढचं मला बोलायचे जरा. कोण म्हणतं हे मेल्याला बरं म्हातारा, म्हणजे तुमच्याकडे बोल करतो असं नका समजा तुम्हीच. हे मेल्याला बरं बायको म्हणते. मला सांगा, म्हातारपणामध्ये बायको बदलली का देह बदलला? काय बदललं खरं सांग. म्हणजे जी अशी बायको बोलते आयुष्यभर त्याच्याचा संसार केला, बरं हे आता मेल्याला बरं अशी लग्नात का म्हटली नसेल? ही लग्नात का म्हटली नाही? पण नाही, ऐका, लग्नामध्ये त्याचे सफरचंद सारखे गाल होती, गुडगुडी, डोक्यावरती काळेभोर केस होते, दात त्याचे मोत्यासारखे चमकायचे, तलवारीसारखं नाक दिसायचं, हरणासारखे त्याचे डोळे दिसायचे, गुटगुटीत गडी होता लग्नामध्ये. म्हणून टाचा वर करून त्याच्याकडे पाहून त्याच्याशी आकर्षण निर्माण व्हायचं, भोग घ्यावासा वाटायचा. आता तिथं कशी म्हणेल ती हे मेल्याला बरं नाही. मग म्हातारपणामध्ये का म्हणते असं, याचं उत्तर तुम्हाला ऐकायचंय का? हो किंवा नाही? ऐकायचं असेल तर भजन करा. विठाला ऐकायचं उत्तर का? भावना बदलली, बायको बदलली नाही, बायको तिचे. बरं, याचा देह बदलतो हाच आहे, पण अशी का म्हणते त्याचं एका वाक्यामध्ये उत्तर देतो. पटलं तर हो म्हणा, नाही तर उठून जा घरी. अशी बायको का म्हणते गेल्याला बरं, लग्नात का म्हटली नाही? याचं कारण आहे म्हातारपणामध्ये तिला आनंद देणारं सौंदर्य मावळलं. सौंदर्य नष्ट झालं, मग तिचं प्रेम सौंदर्यावर होतं का माणसावर होतं? तिचं प्रेम फक्त सौंदर्यावर होतं, माणसावर नव्हतं.
शरीरावर नव्हतं, तिला आनंद देणारं सौंदर्य मावळलं. गुड्डुगुड गाल होते, सुरकुटे पडले गालावर, नाक तलवारी सारखं होतं, त्याने होटाला गाठलं. डोळे होते चांगले, चिपडे यायला लागले. मग असा जे सर्वच फाउंडेशन हालत असेल तर कोणला वाटेल हा जे असावं म्हणून, कोणला वाटतं का बसावं म्हणून. माणसं तरुण माणसाला समोर जवळ घेतात, म्हाताऱ्या माणसाला म्हणत नाही या बाबा बसावं होतं, असं कधी म्हणणार नाही. हा तुम्ही तरुण बाई म्हणता या बाई बसा, ताई साहेब बसावं, पण असं म्हणत नाही आजीबाई या बरं माझ्या सर बसा, तुम्हाला जागा धरते. एखाद्याचा पाय जखम होऊ द्या पायाला, त्याच्यातून रक्त येऊ द्या, त्याच्यामध्ये काही जंतू होऊ द्या, वास येऊ द्या, अशा माणसाला म्हणा तुम्ही ये बाळाजवळ, महाराज बसा आमच्या जवळ, असं म्हणणार तुम्ही नाही म्हणणार. तुम्ही डायरेक्ट म्हणतात नाही म्हणून विशेष. याचा अर्थ तुमचं प्रेम आहे ते फक्त सौंदर्यावर आहेत. सौंदर्य मावळल्यानंतर माणसाला कोणी चांगलं म्हणत नसतं. विठाला आता तेच उलटा करतो मी आपल्याला. मुलगा जसा उचलून घेतला त्याचे मटा मुखे घेतले, तसं 80 वर्षाचं म्हातार रांगत येऊ द्या आणि यावर मुखी बाबा दोन मुखी घेऊन द्या. जमल का नाही. तुच्छतेची भावना आहे, हा संसार आहे, स्थलांतर आहे, बदल आहे. पण परमार्थामध्ये या 3 अवस्था असतात. देव प्राप्त व्हावा म्हणून रात्रंदिवस त्याची भक्ती करतात. नाही स्वतःला दिबलं, नाही स्वतःला भागलं तर ज्याला तो माहितीये, ज्याला तो प्राप्त झालाय त्याला विचारतील. सांगा उसावे से जीवाते, उसावे से जीवाते, उसावे से शास्त्रामध्ये मोक्षाची ज्याला इच्छा असते त्याला मोक्ष म्हणतात. काहीतरी प्राप्तव्य शिल्लक राहतं, त्याला मिळावं असं वाटतं, ती मिळावं असं वाटतं. आणि मग ज्याला मिळालं असतं मग त्याला विचारतात काही मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. आईशी तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे विठाला. हात करतो आवर्जून. जर माहिती असेल तर सांगा, सांगा. पाहिलं का तुम्ही? गेले आपले 80-90 वर्षे गेले, पण आपण कोणाला विचारलं पेटी मस्त पेटी वाजवत असताना हाय का कुठं? बर तुम्ही नका विचारू, तुम्हाला दुसरं कोणी विचारलं का? तुम्ही नका विचारू, पण तुम्हाला तरी कुठे आहेत देव? बाई साहेब विचारलं कधी? पाणी भरत असताना, बाजारात जात असताना, भाजी आणायला जात असताना, शॉपिंग करायला जात असताना, असं एखाद्या बाईनं एखाद्या मैत्रीण तुम्हाला विचारलं की बाई कुठे बघ देव? एवढं कीर्तनामध्ये कीर्तनकार सांगतात, आहे का कुठे? पाहिलं का? बरं सांगा मला, असं तुम्ही तरी विचारलं कोणला? बरं तुम्ही नका विचारतो, तुम्हाला कोणीतरी विचारलं का? आपल्यालाही विचारत नाही आणि आपल्याला त्याची काही भानगडच नाही, आपण तरी कसं विचारा जाऊ करून? कोणालाच कोणी विचारत नसतं. साधू संत विचारतात, सांगा कोणे गावी आहे? सांगा विठ्ठल जरी ठाऊ असेल
तुम्हा कोणा विचारलं देवाबद्दल. तुकोबाराय देवाबद्दल विचारतात. भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा घरातून बाहेर आले आणि थोडं नजरेच्या आड झाले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा घरातून बाहेर आले, नजरेच्या आड झाले. तितक्यामध्ये यशोदा बाहेर आली. कृष्ण दिसत नाही, कृष्ण दिसत नाही. मग ती जी गोपिका भेटेल तिला विचारते, माझा कृष्ण गोपिका, माझा कृष्ण गोपिका, सांगा गे सांगा, सांगा गे सांगा, सांगा गे सांगा. भेटला पाहिजे, माझा गेलेला परमात्मा मला दिसला पाहिजे. मग पाहिलात का, गोपीला विचारते जी रस्त्याला जाईल आणि भरायला जायची, कामधंद्याला जायच्या गोपिका. मग यशोदा आता खेळत होता, त्याचं लक्षण सांगितलं. माता शोभे पिंपळ पान असा असा येतो. पाहिलात का सांगा. यशोदा कृष्णाबद्दल विचारते, तुकाराम महाराज देवाबद्दल विचारतात. पण कोणला विचारतात, जो भेटेल तो. ठराविक माणसाला नाही, ठराविक वेळेमध्ये नाही, ठराविक काळामध्ये नाही, ठरवूनच नाही. सहज ती अवस्था बाहेर पडते. मग पुढचा कोण आहेत आणि कसा आहे हा विचार न करता त्याला विचारल्या जाते. याला देवप्राप्तीची उत्कट इच्छा म्हटल्या जाते. विठाला सकाळची वेळ ज्ञानेश्वर महाराज झोपडीच्या बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर समोरच्या भिंतीवर एक पक्षी, त्याला कावळा म्हणतो आपण, तो नीच योनीतला प्राणी, तो उपेक्षित आहे, अपेक्षित नाहीच कोणला. त्याला कोणी चांगलं म्हणत नाही. कावळा म्हणजे फार भारी आहे. कावळा साधं समजू नका, तो आपला बाप होऊन येतो. कावळा कोण होऊन येतो, बाप होऊन. त्याला पित्र खाऊ घालावं लागतं, त्याला द्यावं लागतं माई बाप. हा कावळा आहे. एका डोळ्याला पाहतो, सर्वांमध्ये चतुर हुशार आहे, सर्व पक्षामध्ये. आणि तेवढा धूर्त पण आहेत. हुशार तर आहेत पण धूर्त आहे. म्हणून लबाडी आणि हुशार की एका केंद्रात राहते. एवढा हुशार येतो, एका डोळ्याला पाहतो, पण आपल्या पितरालाही आणतो तो. पण अशा कावळ्याला ज्ञानेश्वर महाराजाने त्याच्या मात्र उपेक्षा केली, त्याला अपेक्षित ठरवलं. अपेक्षित ठरवून त्याला विचारतात, काऊ दादा सकाळी सकाळी तू वरडतो रे, आवाज करतो, कावकाव करतो. जर कावकाव करत असेल तर सांग मला शुभ शकून. काय शुभ शकू सांगायचं, त्याचं उत्तर पहिल्या चरणात.
ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाला सहज चाली लावता येत नाही, लई अडचणीत येतात काही लोक, पण धन्यवाद मला सहज सहज चाल लावली. आणि ह्याच अभंगानं लता मंगेशकर प्रसिद्ध झाल्या बघा. ज्यावेळेस आळंदीत आल्या, त्या आळंदीत ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं तेव्हापासून गाणे गाण्याचं बंद केलं आणि ज्ञानोबरायच्या विरहिणी गायल्या त्यांनी. पण जो आज अभंग घेतला त्यांनी गायलेला अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा सुंदर, जशी विरहिणी तसाच राग गायला त्याला. म्हणून काही अभंगाला चाली लावणं कठीण असतं, पण खरंच गायक हे मायबाप काय परिसर आहे तुमचा, त्याचा आल्या बऱ्याच दिवसाचा परिचय आणि त्यांची निष्ठा आहे संप्रदायाविषयी. संप्रदायाची निष्ठा प्रेम असेल तर सहज सहज चाली निघतात मायम. नाही तर हल्लीच्या काळामध्ये एखाद्या गायकाला कीर्तनाला उभं करायचं म्हणलं त्याला असं वाटतं फाशीवर दिलं की काय. अजिबात प्रेम नाही कीर्तनाबद्दल, संप्रदायाबद्दल प्रेम नाही. सांगेल तुम्हाला नाव महाराज बरं का, गेले बिचारे वय करोनामध्ये सापडले ती. ज्यांचं प्रेम नव्हतं ना संप्रदायावर, माझ्या समोरचे उदाहरण आहे. प्रेमच नव्हतं त्यांचं, पण गेले, देवाने ठेवलं नाही प्रेम असावं. आपला संप्रदाय आहे, आपली साधना आहे, आपली साथ आहे. प्रेमाने जे असेल जसं असेल तसं, पण त्याच्यामध्ये प्रेम असावं. विठाला पहिल्या तीराला कावला काव काव करतो त्याला ज्ञानोबराय विचारतात, पहिलं तो गे काऊ कोकताये शकुन गे माये सांगताय. सांग बरं शकून, शुभ शकून सांग. अपशकुनी माणसं असतात, अपशकुनी पशु असतात, जनावर असतात, माणसंही असतात अपशकुनी. काहीच तोंड पाहिलं तर दिवसभर जेवायला भेटत, काहीच तोंड पाहिलं तर माणसं दिवस चांगला जात नाही. हो असं वाटतं हे नसतं भेटलं तर बरं झालं असतं. पण काही माणसं तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. फोडिले बाळे, तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. गौरी माहिती आहे तुम्हाला? गौरी नाही, नवीन मुलीला नाही सांगता येणार गौरी. आणि तुकाराम महाराज ते सुद्धा सांगून ठेवलं, कीर्तनामध्ये बसलात त्या गौरी सारखा चेहरा करून बसू नका, जरा गुलाबाच्या फुलासारखं फुला. तुमच्याकडे पाहिलं की प्रसन्नता वाटली पाहिजे. श्रोत्याकडे पाहिल्यानंतर तुमच्याकडे पाहिलं की असं वाटलं पाहिजे यांना काय काय सांगावं, पण तुमच्याकडे पाहिलं की असं वाटतं इथून पळूनच जावं. असे गुलाबाचे काही चेहरे असे असतात त्यांना दृष्टांत सांगा तरी चेहऱ्यात फरक नाही, सिद्धांत सांगा तरी चेहऱ्यात फरक नाही, लिंबाचा पाला खायला द्या तरी चेहरा तसाच, आणि गुळाचा खडा खायला द्या तरी चेहरा तसाच. मी रोते क्यों बोले हमारी सूरत वैशी. कसे हसायला लागले खाळा खाळा, खाले नका पोर. मग काय बोलतो मी आपल्याला, प्रसन्नता असावं. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते. तुम्ही आहेत म्हणून तर जवळ बसवलं तुम्हाला. जवळ बोलायचं याच्यासाठी की आम्ही जे बोलतो तुम्हाला कळावं, आणि तुमच्या चेहऱ्यानं, तुमच्या नजरेनं, तुमच्या अवधानयुक्त श्रवणाने याच्यातून डोक्यातून चांगलं बाहेर पडावं, पाडता यावं, याच्यासाठी जवळ बसा. त्या गौरी सारखं जर असेल तर आपल्याला उपयोग होत नसतो. चला, साधू संत त्या कावल्याला मध्यस्थी करून आपली भावना व्यक्त करतात. काऊ दादा, शुभ शकून सांग की मला देव भेटेल का. चांगल्या गोष्टी घडल्या तर शुभ शकून समजावं, आणि वाईट गोष्टी घडल्या जीवनामा तर अपशकुनी असतात असं म्हटलं जातं. किती खरं किती खोटं, पण असं म्हणतात गाढवं आडवं जाऊ नये, मांजर आडवी जाऊ नये, मोकळा हंडा आडवा जाऊ नये, चांगल्या कामाला निघला तर टिटवीवर उडू नये. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही पक्षी सांगितले साधू संतांनी, ज्ञानोबरायाच्या साधू संतांच्या आवडीचे पक्षी ते जीवनामध्ये भेटावा. चातक पक्षी भेटावा, राजहंस भेटावा, चकुर पक्षी भेटावा. चकुर पक्षी पाहिला तुम्ही कधी? राजहंस पाहिला, बगळा पाहिला, राजहंस नाही पाहिला. कावळ्या पाहिलं पण चकुर पक्षी तुम्हाला दिसणार नाही. हे प्राणी भेटावे मायबाप. हे प्राणी आहे ना,
या प्राण्याच्या जीवनामध्ये साराने असाराचं निवड होतं. काय ज्ञानवरून शक्ती दिली त्याच्या राजहंसामध्ये. दूध आणि पाणी एकत्र जर ठेवलं तर बरोबर तो पाणी बाजूला करेल, दूध तूच सेवन करेल, सार ग्रहण करेल, आसार टाकून देईल. ज्ञानोबराची किमा आहे त्या पक्षाची वर्णन करण्याची राजहंस. म्हणून राजहंसाच्या ठिकाणी साधू संताला ठेवलं आणि बगड्याच्या ठिकाणी तू आम्हाला ठेवलं. बगड्याला काहीच कळत नाही, काही त्याच्या पुढे ठेवा, फक्त दिसाला बगडा आहे पण आसाला कावळाच आहे. उठाला उठाला आज पहिलं तो गे काऊ गो गताय शकून गे माये सांगताय. आणि जर तू सांगत असेल तर थांबू नको. मग उड रे काऊ तुझे. तू जर उडून गेला तर सोन्यानं तुझ्या पायामध्ये बाळे करील, कडे करील, वाळे करील तुझ्या पायाला. गंमत अशी बघा, ज्ञानेश्वर महाराजांची भावना अशी आहे, आपण काय बोलतो हे त्यांना भान राहिलं नाही. सोने असा धातू तो पायामध्ये चालत नाही. सोनं असा एक धातू आहे, तो ज्ञानेंद्रियामध्ये चालतो, कर्मेंद्रियामध्ये चालत नाही. लक्षपूर्वक ऐका. सोनं शक्यतो ज्ञानेंद्रियामध्ये घातलं जातं गळ्याच्या वर, कानामध्ये सोनं शोभतं, नाकामध्ये शोभल्या जातं, गळ्यामध्ये शोभल्या जातं. फारच झालं तर ज्या बोटाने देवाची पूजा केल्या जाते त्याच बोटात शोभल्या जातं. बघा, अंगठी याच्या व्यतिरिक्त घालताच येत नाही असा नेम आहे. पण आता आपल्याला 10 बोट कमी पडतात, तो भाग सोडून द्या. अंगठ्या घालायला 10 बोट द्या, मला वाटतं अजून 11 दिला असतं तर अजून एखादी सासऱ्यानं दिलीच असती. पण नाही, सोनं जमत नाही, कारण ती देवाची विभूती आहे. कोणत्याही हातामध्ये आणि कोणत्याही बोटामध्ये घालायला जमत नाही माय बाप. फक्त या बोटाने देवाची पूजा करतात ना, याच बोटाने बोटामध्ये घालावी. कदाचित दुसऱ्या बोटात जर असेल तर त्या लगेच काढून द्या माझ्याकडे. म्हणजे भानगडच नको कसे. विठाला भावना आहे, तुला सोन्याचे बाळे करेल आणि तुझ्या पायामध्ये घालेल. का इच्छा आहे, याला हे दिलं तरी सांगेल, ते दिलं तरी सांगेल, याला आवडीचं जे द्यावं आपण म्हणजे तो सांगेल. एक 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 प्रकार आपल्याला सांगत जाईल. ज्ञानोबराय बोलतात, शुभ शकून सांग. कोणतं शुभ शकून आहे? उड रे कावू तुझे सोन्यानं मडविलं पाहून, पाहुणे पंढरी राहू. पंढरीनाथ पाहुणा होऊन घरी आला पाहिजे. पंढरीनाथ पाहुणा आहे, जीव पाहुणा आहे आणि भक्त पाहुणा आहे. विठाला विठाला आपण पाहुणेच होतो. आपण ठरवायचं पाहुणा कोणाचं व्हायचं. काय बोललो मी आपल्याला? हरिपाठामध्ये 2 पाहुण्याचं वर्णन आहे. काय सर्व 10 मिनिटं. हरिपाठामध्ये पाहुणे किती सांगितले? 2 पाहुणे हरिपाठामध्ये. आपण ठरवायचं शांतीदया पाहुणा होऊन जायचं का यमाचा पाहुणा होऊन जायचं. भक्ती जर नाही केली तर यमाचा पाहुणा झाल्याशिवाय नाही. मग जसा पाहुणा होऊन जाल तसा पाहुणचार ठरलेला असतो. बघा, मग मारेती, तोडीती, झोडीती, हे सर्व पाहुणचार यमाचा पाहुणा होऊन गेल्यानंतर होत असत. पण प्रयत्न करावा शांतीदया पाहुणा रे करी. असा पाहुणा होऊन जावं. महाराज अशा वातावरणामध्ये कीर्तन बोल अवघड जातं. पण फार धन्यवाद महाराज, तुम्ही साथ करतात. हे जाऊ द्या, मनातून असेल ना, हे काय आपण कसे आणू शकतो.
पण मला तर हे नाही ते नाही असं कशाला तुझं नाही ते सांग. आज हे पाहुणे आहे, कुठे जायचं आपण ठरवावं. संत पाहुणा आहे, भक्त पाहुणे आहेत, सहज सहज परमात्मा गीता सांगतात. परमात्मा भगवान श्रीकृष्ण गीता सांगतात अर्जुनाला. संजय सांगतो ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी ऐकण्यासाठी सहज आम्ही पाहुणे तिथं पाहतो. म्हणजे सहज ब्रह्मरसाची पाहुणे अर्जुना लागी केले नारायणे ते अवसरे पाहुणे सहज मिळालं. जावायसाठी बेत करावा पुरणपोळीचा आणि अचानक महाराज यावा आणि म्हणा याला म्हणतात श्रेष्ठ पाहुणा. सहज नाही तर पाहुणं घरी यावा आणि घरातून प्रेत बाहेर पडावं. अरे 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 जिवंत नाही तर त्याला पाणी सुद्धा कोणी पाजत नाही. करंटा पाहुणा, दुर्दैवी पाहुणा पण सज्जन श्रेष्ठ पाहुणा सहज पंगत बसलेली असावी आणि याने तिथे जाऊन पोहोचावं. तसं ब्रह्मज्ञानाचं महाराज त्या ठिकाणी वर्षा होतोय आणि सहज संजय गेला म्हणून त्याला ते सहज ऐकायला भेटलं. मग त्याने सांगितलं आम्ही सहज पाहुणे आलो पण पाहुणचार आम्हाला चांगला भेटलेला आहे. चला हा पाहुणा आहे तसा परमात्मा पाहुणा घेऊन आपल्या घरी यावा. विठाला परमात्मा तुकाराम महाराजांच्या घरी पाहुणा होऊन गेले. बघा का गेले? देव म्हणून गेलेच नाही. काही वेळा देव होऊन गेल्यानंतर पाहुणचार होत नसतं, त्याला स्थलांतर करावं लागतं. पाहुणा होऊन जर गेला तर दुर्योधनाकडे देव गेला पण त्याला विदुराच्या घरी जावं लागलं, नाही खायला भेटलं. पण पाहुणा होऊन तुकाराम महाराज गेला तर काय करू उपचार, काही अवस्था नाही करण्याची परिस्थिती नाही. काय करू यांच्यासाठी, देवासाठी काय करावं असा प्रश्न पडला माईबाप विदुराच्या राणीला पण, तुकाराम महाराजाला पण, शबरीला पण, सर्वाला प्रश्न पडला. देव आला पण याला द्यावं काय हा प्रश्न आहे. पण द्यावं काय म्हणण्यापेक्षा जे असेल तो स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे असेल ते दिलं. देवाने उपचार पाहिले नाही, त्या उपचाराच्या पाठीमागे असलेलं प्रेम भाव अवस्था ती पाहिली आणि देवाने आहे त्या स्थितीमध्ये ते श्रवण केलं, सेवन केलं, ग्रहण केलं आणि त्याच्यातून त्या भक्ताला काय दिलं त्यांना माहीत. त्या वंशामध्ये जाऊ, त्या अवस्थेमध्ये जाऊ, त्यावेळेस आपल्याला कळेल देवाची कृपा झाल्यानंतर जीवन होतं कसं. विठाला पाहुणे घराशी कधी येईल परमात्मा, पाहुणा होऊन आला पाहिजे. सांग काऊ दादा उड रे काऊ तुझे सोन्यानं मळे, याच्यावर भागलं नाही मग तुला दुधाची वाटी लावते तुझ्या होटाला. पण सत्य गोष्टी सांग. दया दुधाची एकत्र करून तुझ्या होटाला मी उंडी लावते, पण जीवा पडी त्याची गोडी सांग. माझ्या जीवाच्या पलीकडे असणारा परमात्मा सांग आणि सत्य असणारा परमात्मा आणि सत्य सांग, खोटं सांगू नको. सत्य सांग पहिली गोष्ट, सत्य असलेला परमात्मा सांग दुसरी गोष्ट, जीवाच्या आवडीचा जीवाच्या पलीकडचा तो परमात्माला सांग. असं ज्ञानेश्वर महाराज त्याला लालूच देतात आणि मला ती गोष्ट सांग. याच्यावर भागत नसेल तर तुला जे फळं आवडतात ते फळं खायला देते. आंबिया डाळी फळे चुंबे रसाळी. आंब्याच्या दिवसामध्ये ज्ञानोबा बोलतात बरं, असं थोडा
असं व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला थोडी शंका कुशंका निर्माण होईल. ऐकत असाल तर निस्ते, बसत असाल तर काहीच प्रश्न नाही. ऐका, कसं असतं, भातातले खडे लागतात कोणला आई साहेब, त्या माना हलवतात फक्त. भातामध्ये खडे लागतात ज्याला दात आहे त्याला, ज्याला दात नाही त्याला भातातला खडा लागण्याचा प्रश्न येत नाही. आखा भात खातो तरी खडाच लागत नाही. संपर्क तुम्हाला कसा खडा लागतो मग, आणि तुला आपल्याला खडाच लागत नाही. त्याच्या तोंडाकडे पाहिलं तर 32 पैकी एकच शिल्लक नाही. खडा लागण्याचा प्रश्नच येत नाही. शंका कुशंका कोणला येत असतात करी, ज्याला बुद्धी त्याला शंका येते, ज्याला बुद्धी नाही त्याला शंका येत नाही. बघा अशी गंमत आहे. मी पहिल्यांदा सांगितलं सोन्याचे वाळे करील, तर ती भावना आहे. जास्त चिकित्सा संत वाङ्मयाची करायची नसते, भावना प्रधान असते. तसं आंब्याद्वारे तसं विचार केला तर आंब्याच्या दिवसामध्ये, द्राक्षाच्या दिवसामध्ये वेळ तोने सडे व्हायचा. त्याचं तोंड सडतं, त्याला खाता येत नाही. आंबे खाता येत नाही आणि द्राक्षे खाता येत नाही. द्राक्ष रसा आंब रसा वेळ तोंडे सडे व्हायचा, त्याचे तोंड सडतात. पण ज्ञानोबाने ती भावना व्यक्त केली, तुला ते फळ देईल. मग त्याचे तोंड केव्हा जातात, लिंबोळ्याला त्या लिंबाला लिंबोळ्या आल्या आणि त्या जर पिकल्या मग त्याला सुकाळ होतं. लिंबोळ्या मोडून आला तरी तो कावळ्याची सुकाळू झाला. मग त्याला ते कडू असलेलं ते आवडतं. बघा काय आवडतं त्याला, कडू असलेल्या लिंबाच्या ते आवडतात, ते आवडतात. याचा अर्थ कडू आवडतं, गोड आवडत नाही. मला वाटतं त्याच्याकडे जास्ती गरज नाही. आपलं ते झालंय, चांगला आपल्याला आवडत नाही आणि वाईट आवडल्याशिवाय राहत नाही, नाही का. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषतो जीवाशी गोडू झाला. विठाला विठाला कावळ्यासारखं आपलं झालं म्हणून चांगलं चांगलं लागलं पाहिजे, वाईट हे वाईट दिसलं पाहिजे. माणसाला आवडतीवर आपल्याला कळली पाहिजे, त्याचा सारा सारा कळला पाहिजे. ज्ञानोबा बोलतात, तुला या सर्व फळं देईल बाबा. आंब्या डाळी फळे चुंबी रसाळी, आजीची रे काळी शकून सांगे पण आता शकून सांग. आणि हे जर सांगत राहील तर माझं ते वर माहिती माझ्या लक्षात येईल. शेवटचं चरण बघा,
भजन करा बघा. एक 10 मिनिटामध्ये आपल्याला सेवा पूर्ण करायची. अजिबात कोणाला ताण द्यायचा नाही, कोणाला टेन्शन द्यायचं नाही. वेळेमध्ये आपलं आवरून घ्यायचं. अगदी गोड सेवा झाली पाहिजे, गोड वाटलं पाहिजे जाता जाता. नाही तर लईच महाराजांनी पिंजून पिंजून सांगितलं, आम्हाला फार कंटाळा आला तरी महाराज काही सोडना, अशी चर्चा रस्त्यानं झाली नाही पाहिजे. महाराजांनी अजून 10 मिनिटं बोलायला पाहिजे होतं असं तुम्ही म्हटलं पाहिजे. असं म्हणणार ना जाता जाता, मी ऐकणार गाडीतून. वरती हात सरळ असं छान भजन करायचं. हा एक काय सांगायचं, प्रत्येक कीर्तनकार सांगता वरती हात करा, खाली हात करा. याचं वर्म आहेत माही बाप. हे असे हात केले ना हात मोकळे होतात. असे हात केले टाळ्या नका वाजवा, मी सांगत वाजवा. अशी टाळी वाजवली बघा, फोटो काढून घ्या. हाताचे काय गोरे गोरे हात दिसतात, पण कैशाचे खाली का दिसत सरळ करा. हा नाही चेहरे दिसले तरी हात दिसू द्या. हे तळ हाती आपला बघा, हे तळ हातीवर लक्ष पुरवलाय का. उगाच काहीतरी सांगून मोकळं व्हायचं नाही तुम्हाला. त्याच्या पाठीमागे काहीतरी इतिहास पाहिजे, काहीतरी पुराण पाहिजे. ऐका हे बघा, योगशास्त्र सांगते या तळ हातामध्ये 72 नाड्याचं स्पैल या ठिकाणी आहे. शरीरामध्ये नाड्या किती आहे? 72. उद्या मोजा घरी जाऊन 72,000 अशा नाड्या हिच आहेत. स्वयंपरिष्ठ या ठिकाणी. आणि अशी टाळी वाजली की सर्व नाड्या सुरळीत चालतात, आटे घेत नाही. ठणठणीत माणसं राहतात, ते टाळ्या वाजवतात. असा नियम सांगितला, झोपताना टाळी वाजवावी, उठल्यानंतर टाळी वाजवावी, म्हणजे सकाळी देवाच्या नावाने. हा असं वरती करा. सकाळ आणि संध्याकाळ उपसंहार आणि उपक्रम जीवनातला 200 वेळाला टाळी वाजवत जावी. जे माणसं दिवसातून 200 वेळाला टाळी वाजतात ते माणसं मरेपर्यंत जगतात. जमायच्या जागाचा शब्द जागा विठोबा कथाये शकुनगे माये सांगताये. उड रे काऊ तुझे सोन्यानं मळविल पावो, पाहुणे पंढरी रावो घरा कैती. असा गोड विचार पक्ष्याच्या रूपाने. जे पक्षी कधी बोलत नाही, ते जनावर कधीच बोलत नाही. साधू संतांची अशी एक ताकद आहे, अशी एक शक्ती आहे की जे पक्षी न बोलणारे त्यांना बोलकं केलं. हा असं बसा, जे सांगायचे जर होऊन जातं ना, ते ज्याला कोणाला बोलता येत नाही ती बोलण्याची कमाई साधू संतांमध्ये. कावळा बोलत नाही पण त्याला बोलायला लावलं ज्ञानोबरायानं. रेडा कधीच बोलत नाही पण ज्ञानोबरायानं त्याला बोलायला लावलं. चिमणी कधीच बोलत नाही, तुकाराम महाराजाने त्या चिमणीला बोलायला लावलं. कुत्रा कधीच बोलत नाही, नामदेवरायानं त्याला बोलायला लावलं. गाढव कधीच बोलत नाही, नाथ महाराजांनी त्याला बोलायला लावलं.
काय बोलतो मी आपल्याला लक्षपूर्वक ऐका. हे चारही संतांच्या जीवनामध्ये हे चार घटक आले बघा. नामदेवाच्या जीवनामध्ये कुत्रा आला, ज्ञानोबाच्या जीवनामध्ये रेडा आला, नाथ महाराज जीवनामध्ये गाढवा आला आणि तुकाराम महाराज जीवनामध्ये पक्षी आला. जोपर्यंत अंगावर पक्षी बसत नव्हते, जवळ येत नव्हते, तोपर्यंत तुकाराम महाराज शांतता कधीच लाभली नाही. ज्या अर्थी पक्षी माझ्याजवळ येत नाही, माझे संभाषण करत नाही, तोपर्यंत माझी खरी भक्ती झाली नाही. अजून माझ्यामध्ये भेद आहे, अजून हा भेद गेला पाहिजे. तो भेद गेला आणि मग साप जवळ आले, वाघ, सिंह, पशु, हिंस्र पशु सर्व जवळ आले. मग सर्व भावना एकत्र झाली. बा सर्वाभोवती पाय एक वासुदेव पुसून आठावं अहंतेचा, अशी तुकाराम महाराज भावना झाली. सर्वांमध्ये देवत्व पाहिलं, अशी शक्ती निर्माण झाली. तशी ज्ञानोबारायची नाथ मारायची शक्ती झाली. त्या गाढवामध्ये देव दिसला, त्याला पाणी पाजलं. नामदेवरायला त्या कुत्र्यामध्ये देव दिसला. कोरड्या भाकरी खाऊ नको, तू तुपाची वाटी घे म्हणून त्याच्या मागे लागले. तसे ज्ञानेश्वर महाराज आपली भावना एका कावळ्याच्या माध्यमातून समाजापुढे व्यक्त केली की देवप्राप्तीसाठी किती इच्छा असावी, किती तळमळ असावी जीवनामध्ये. आणि ती तळमळ ज्ञानोबारायण आजच्या या विरहिणीच्या प्रकरणात समाजापुढे मांडलेली आहेत. आपल्याला थोडं आज ना उद्या ते वाटलं पाहिजे देव आपल्याला भेटावा, विकाराची निवृत्ती व्हावी, इष्टाची प्राप्ती व्हावी, अनर्थ जावं जीवनामध्ये, ताप जावा, विश्रांती प्राप्त व्हावी, जीवन हे सुखमय व्हावं, आनंदमय जीवन जगावं, सर्वांमध्ये सुख सौख्य नांदावं, आपल्याला सुख मिळता यावं, दुसऱ्याला मिळून देता यावं, आपणही आनंदित राहावं, दुसऱ्याला आनंदित ठेवता यावं, आपल्याला सर्व कार्य करता यावे, दुसरे जे करतात त्यांनाही सहकार्य करता यावं. अशा सर्व गोष्टी माहिबा सूक्ष्म दृष्टीनं साधू संतांनी या संप्रदायामध्ये येऊन ग्रंथाच्या माध्यमातून गद्य पद्य करून या समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला अधिक उजळून देण्याचं काम, त्याचा विस्तार करण्याचं काम हल्लीच्या काळातले महाराज लोक करत असतात. तुकाराम महाराज तुम्हाला सांगायला येणार नाही, ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला सांगणार येणार नाही. काय असतं, माझी वेळ समाप्त होत आली, जवळ संपलीच, 5 मिनिटं राहिले. बिरादर महाराज, एक काळ झाला देवाधिकांचा, दुसरा काळ झाला ऋषी मुनींचा, तिसरा काळ झाला आचार्यांचा, चौथा काळ झाला संतांचा. पहिला काळ देवांचा आहे, जिकडे तिकडे देवच होते, मनुष्यच नाही. देवाची सभा, देवाचं कार्य, देवाची काळ संपला. मग ऋषी मुनींचा काळ सुरू झाला की ज्या ऋषीला हजारो नाही लाखो आयुष्य लाभलं. विश्वामित्रासारखी, वशिष्ठासारखे, भागवत जर वाचलं तर हजारो ऋषी सापडतात आपल्याला. मार्कंडेय ऋषी, जैमिनी सारखे ऋषी, हे सर्व ऋषी मग आपल्या जीवनामध्ये रानामध्ये गेले, कंदमुळं खाल्ले, ध्यान धारणा करून समाजाच्या उद्धारार्थ काही पुराणाची रचना केली. तो काळ समाप्त झाला. त्याच्यानंतर आचार्य प्रगट झाले. आचार्य म्हणजे वल्लभाचार्य, शंकराचार्यापर्यंत या आचार्यानं संस्कृत मधले मराठीत केले आणि मराठीतले संस्कृत मध्ये केले भाषांतर. याला आचार्य म्हणतात. आचार्याचा काळ संपला, मग साधू संतांचा काळ सुरू झाला. प्रत्येक जातीमध्ये संत वेळ आपला संपला, जास्त सांगायला वेळ नाही. एकही जात अशी नाही की त्या जातीमध्ये संत नाही. प्रत्येक संतांनी अभंगाची रचना केली. ती जातीपुरते न राहता अख्या समाजाला ते उपयोगामध्ये साधू संत त्याचा विचार आला. अशा साधू संतांनी आपल्या बोली भाषेमध्ये, समाधी भाषेमध्ये, लौकिक भाषेमध्ये, पारलौकिक भाषेमध्ये अभंग रचना करून समाजाला दिली. साधू संतांचा काळ संपला आणि आता काळ चालू आहे महाराज लोकांचा. आता काळ कोणाचा आहे खरं सांगा? आता काळ कोणाचा आहे? किती मस्त पाणी पेपर सांगा. आता कोण आहे? महाराज लोक आहे. तुम्हाला हसू काय पण तुम्हाला सांगण्यात धाडस का होत नाही त्याचं कारण मी जाणतो. पण जर कदाचित महाराज लोक निर्माण झाले नसते, किंबहुना आळंदी सारख्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था झाली नसती, तर अशी मुलं तुम्हाला पाहायला भेटली नसती. आधी छोटी छोटी मुलं काळ घेऊन उभं राहतात. तुमची मुलं नोकरीला लागली, तुमचे नातू पण तो इंग्लिश मध्ये जातात, नाका का काही कनाळा पण त्याला पाठीवर ओझं दिल्याशिवाय राहते. तुमची मुलं तिकडे शिकतात. गरीबाची मुलं आळंदीमध्ये येतात, ज्ञान ग्रहण करतात, कला ग्रहण करतात, समाजामध्ये जाऊन संप्रदायाचा गोड असा प्रचार प्रसार करतात. जर आळंदीमध्ये एक शिक्षण संस्था नसती, जोग महाराजांनी 8 तासांनी काढली नसती, तर आपल्याला ज्ञानेश्वरी आळंदीत राहिली असती, गाथा डोंगरावर राहिला असता, नाथ भागवत पैठण मध्ये राहिलं असतं. आज गल्लोगल्लीमध्ये, खेड्यापाड्यामध्ये, वाड्या वस्त्यावर जिथं नाही तिथं पारण होताना दिसतात.
याचा प्रचार प्रसार करणारी हल्लीच्या काळामध्ये फक्त महाराज होते. अशा महाराज लोक तुम्हाला सांगतात आणि ते महाराज लोकांना व्यासपीठ तयार करून देण्याचं काम ही कार्यकर्ते मंडळी करत असते. बघ, कीर्तन करणाऱ्यापेक्षा त्यांना श्रेय जास्त आहे. आज त्यांनी सप्ताचं आयोजन केलं नसतं तर एकही महाराज इथं आलं नसतं, एकही गायक आलं नसतं, एकही पेटी असतं, तुम्ही तरी कशाला आले असते. पण आज 4-5 जण असतील जे असतील ते आमच्या नित्य परिचय आमच्या शेजारीच राहतात, आमचे खापरे महाराज. त्याच्यानंतर बरेचसे आहे मला या भागामध्ये, इथं पहिल्यांदा आलो मी, पण बऱ्याचशा भागामध्ये फिरलो या भागामध्ये, म्हणून ते आमचे शेजारी, त्यांचं नाव मला माहिती आहे. आणि ते आमंत्रित केलं कीर्तनासाठी. आल्या आल्या तुमची भेट झाली बघा, असं समाधान वाटलं. मी आता पालघरनं गाडी चालवत आलो बघ एकटाच सकाळपासून, आणि आता रोड तर काय सर्व गुडघ्यातली खड्डेच आहे रस्त्यानं, पण इथं आल्या आल्या तुम्हाला पाहिलं आणि तुम्ही एका शब्दात सांगितलं तुम्हाला विश्रांती करायचं असेल तर घरी चला. लगेच घरी नेलं त्याने. तुम्ही सर्व दिंडीमध्ये होता, खापरे महाराज भेटले ते 5 मिनिटात तुमच्या घरी येतो. ते येत नाही तर येणे घरी नेलं. घरी नेलेल्याला काय असेल ते बसवलं आणि पाणी दिलं तिच्यामध्ये. दिवसभरातले सर्व श्रम समाप्त झाले. पुढचा मनुष्य स्वागत करणारा भेटला तर आयुष्यातले नाही जीवनातले सर्व श्रम नष्ट होत असतात. मग जाता जाता तुम्हाला वर्म सांगतो, आपले मालक कंपनीतून देवभर वैतागून जर आले असेल तर त्यांना खुश ठेवण्यासाठी फक्त एकच करायचं माता भगिनीनो, हातामध्ये तांबर पाण्याचा तांब्या घ्यायचा भरून आणि हातामध्ये गुळाचा खडा घ्यायचा आणि त्यांना सांगायचं आलात या बसा गादीवर. काय देऊ तुम्हाला? गार पाणी देऊ का गोड पाणी देऊ का गरम पाणी देऊ का चहा करू का कॉफी करू का तुम्हाला काय तुमच्या एकदाचं नळ दाबू? असं विचारत जावं म्हणजे समाधान लाभत असतं. हे वर्मय संसारातलं बरं का. तसं आल्या स्वागत केलं, आनंद वाटला. कीर्तनामध्ये पण महाराज प्रतिकूला होती पण अनुकूल करून घेतला आपण सर्व. हे सर्व पेटे तुम्हाला पाहिल्यानंतर अधिक समाधान वाटलं बघ, म्हणून तुम्हाला हाताखाली बोलू जवळ. वा, मामा आहे ना? अरे वा, मामा पाहिजे हो. बस ज्ञानोबरायचं वचन आपल्यापुढे म्हणून दाखवलं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जेवढं काही त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता आलं, चिंतन करता आलं, तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. योग्य ते माझ्या गुरुदेवाचा प्रसाद आहे, आनंदित आहे, तो ग्रहण करा. आणि जर कदाचित अयोग्य दिसला तुम्हाला ते पटकन दिवशी जीवनातलं वजा करा आणि काहीतरी वजाबाकी करू, जीवनामध्ये काहीतरी ठेवा. एवढं संकल्पना, शुभ भावना या कीर्तनाच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि आता तरी जात सकाळी आळंदीला जाईल, गेल्या दर्शन घेईन माऊलीचं आणि माऊली दर्शन घेतल्या तुमचा निरोप ज्ञानोबाराला सांगेन. माऊली तुमचा अभंग घेतला, त्याच्यावर खूप चिंतन केलं, खूप लोकांनी समाधानाने ऐकलं, हसत मुखाने ऐकलं की माऊली एवढंच करा. रेडिओ तुमची कृपा झाली तशी आमच्या या घरकुल, जाऊ द्या घरकुल म्हणण्यापेक्षा या सप्ताच्या मंडपामध्ये जेवढा समाज बसलेला आहे यांना चांगलं आरोग्य द्या, आयुष्य द्या. कोणाचा मनका दुखत असेल तो सरळ करा, एखादा गुडघा दुखत असेल तो सरळ करा. यांना आरोग्य द्या. भिंती चालवली तुम्ही, भिंत चालवली तर त्यांचे शरीर का चालवणार नाही तुम्ही? त्यांचे शरीर चालवा. आणि एक वाक्य जाता जाता उच्चारतो, ज्ञानोबरायचा स्पर्श भिंतीला झाला, भिंत चालायला लागली. आपला जर स्पर्श ज्ञानेश्वरीला झाला तर आपले संसार सहज चालतील. म्हणून ज्ञानेश्वरी ठेवा, गाथा ठेवा, जीवनाचं कल्याण करून घ्यावे.